जय गौर, जय शिवालाल, जय बंजारा, जय शिवालाल. गौर बंजारा भाइयो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा लढा थांबवायचा नाही. हा लढा लढायचा आहे. याला कुठे विराम द्यायचा नाही. कारण की आपण आदिवासी आहोत, बंजारा आदिवासी आहोत. आपण जंगलात राहणारे लोक आहोत. वाघाला नाही भिलो, सिंहाला नाही भिलो, लांडग्यांना भेटलो नाही, सापाला भिलो नाही, या जंगलात आपण भिलो नाही. तर आज का भ्यायचं? आपलं आरक्षण हक्काचं घ्यायचं म्हणजे घ्यायचं. कारण आपण ह्या महाराष्ट्रात एसटी आहोत आणि एसटी होणारच, हेच ध्येय समोर ठेवा. बंजारा समाजांनो, तुम्हाला सांगू इच्छितो एक मोठी गोष्ट. वसंतराव नाईकांनी एसटी प्रवर्ग त्यांना माहीत होतं, मुख्यमंत्री झाले होते, पण महाराष्ट्रात यांनी कुठंच काही नाही केलं होतं. आपल्याला म्हणजे काय आहोत ते याची रचनाच नाही. काय आहोत याची रचना नाही. तेव्हा वसंतराव नाईकानं कुठंतरी थोडंसं आपल्यासाठी मिळून घेतलं, म्हणजे मुक्त जातीमध्ये समाविष्ट केलं. एक माणूस, एवढी जी संख्या त्याची, तो राज्याचा मुख्यमंत्री, गळचबी त्याची धरायची. कोणाती राज्यकर्त्यांनी काही पाऊल उचलता येत नव्हते, पण ते स्वाभिमानी होते. त्यांची बुद्धिमत्ता चांगली होती. त्यांनी थोडं का असाना आपल्याला मिळून दिलं. पण आज रोजी आपली संख्या चांगली आहे, आपला समाज सुशिक्षित आहे, पण काय करावं, त्या काळात अशिक्षित असल्यामुळं त्या समाजाला कुठे वाव नाही दिल्या गेलं. का की आपण लोकांचे सालदार होतो, आपण लोकांचे नोकर होतो, आपण लोकांचे गुलाम होतो, गुलामीतच होतो. पण कुठेतरी वसंतराव नाईकानं ह्या शिक्षणाचा पारा दारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की एक व्हा, संघर्ष करा आणि संघर्षातून लढा देऊन तुम्ही मिळवा म्हणजे तुमचा हक्क मिळवा. ह्या संविधानाच्या 342 कलमानुसार, अनुच्छेद 342 नुसार आपण शेड्यूल कास्टमध्ये आजही समाविष्ट केल्या जातो, असं कायद्यात लिहिलेलं आहे, रचनात्मक. आणि बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हाच लिहून ठेवलेलं आहे की ही जात, ही बंजारा समाज शेड्यूल कास्टच आहे. म्हणजे भारताचं संविधान का एकट्या महाराष्ट्रासाठी आहे, विविध राज्यासाठी आहे? म्हणजे तेलंगणामध्ये आहोत, दिल्लीमध्ये आहोत, हैदराबादमध्ये आहोत, यात चुकीचं वाव काय? पण महाराष्ट्रातच कोणतं श्रीमंत समाज यांना सापडलं ते मला काही कळत नाही. तुम्हाला कळत असेल तर ते जाणे. पण राज्यकर्त्यांना चांगलं माहीत होतं की हे समाज अशिक्षित आहे, यांना कोणी बोलणारं नाही आणि यांचं कोणी ऐकणारं पण नाही. कारण यांना पोटाची खरगी भरायची पडलेली होती. शिकलेच नाही बिचारे, पोटासाठी जीवन जगतलं. पण राज्यकर्त्यांना माहीत असायला पाहिजे होतं की हा समाज भटकतोय, हा समाज रोजीरोटीसाठी दरदर हालापेष्टा करतोय. मित्रांनो, हे खूप चुकीचं न्याय झालेले बंजारा समाजाच्या लोकांना सांगू इच्छितो, माझ्या समाजाला सांगू इच्छितो. हा खूप मोठा अन्याय झालेला आहे आपल्यावर. यांनी आपली दखल कधी घेतली नाही. पण आज एकजूट व्हा, एक मुठ व्हा, हा वज्रमुठ लढा 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 लढा. उठ बंजारा जागा हो, उठ बंजारा जागा हो, आरक्षण लेके दिखाएंगे, आरक्षण मिला के दिखाएंगे. ये भी हमारा वजूद है, हम बंजारा है. फडणवीस साहेब, आमच्यावर हीच दया करा. अजित दादासाहेब, आमच्यावर हीच दया करा. कारण की आम्ही
कोणाच्या बाबतीत काही उग्र शब्द बोलणार नाही. आम्ही संविधानाच्या चौकटीतच राहून, ह्या देशाच्या संविधानाच्या चौकटीतच राहून आमचं आरक्षण, आमचं हक्काचं आरक्षण मिळवून घेणारच. यातील मात्र शंका नाही. घेणारच. माझं आयुष्य आज रोजी जे असेल आणि मी जोपर्यंत आहे हा लढा देत राहणार. मी थांबणार नाही. मला आरक्षण मिळाल्याशिवाय मी दिवाळीसुद्धा पुजणार नाही, होळीसुद्धा मानणार नाही. जेव्हा आरक्षण मिळेल तेव्हाच हे करणार. समजून घ्या साहेब. ह्या गोरगरीब बंजाराच्या व्यथा हा तुमच्या समोर आहे. दिल्लीचं आरक्षण पहा, महाराष्ट्र हैदराबादचं आरक्षण पहा, तेलंगणाचं आरक्षण पहा. जा तिथं बंजारा समाज काय, एक बोली एक देश. तर वेगळा आम्हाला कशासाठी ठेवत असेल? एक बोली एक देश आहे. तिथली बंजारा समाजाची बोली आमची बोली एकच आहे साहेब. त्यांचे देव एकच आहे. त्यांचं तीर्थस्थान सेवालाल महाराज आहे, आमचं तीर्थस्थान सेवालाल महाराज आहे. मग आमच्यात भेदभाव कुठे दिसतो हे सांगा. आमच्यात भेदभाव आहे कुठे ते सांगा. आम्ही सेवालाल महाराजाला मानणारे आहोत, आम्ही त्याला तीर्थस्थान मानतो. आमचं ते देव आहे, त्यांचं तेच आहे. मग यात चुकीचं काय? त्यांना जे दिलेलं आहे तेच आम्हाला द्या. त्या शेड्यूल कास्टमध्ये त्यांना ठेवलेलं आहे, आम्हाला पण ठेवा. बॅकवर्ड क्लासमधून आम्हाला बाजूला करा आणि शेड्यूल कास्टमध्ये घ्या साहेब. धन्यवाद साहेब.